मानवतेचे महान पुजारी व परिवर्तनवादी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय सामाजिक तथा सर्वांगीण साहित्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्याकरिता अमरावती येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्ह्याच्या वतीने व सेवा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था द्वारा पवार मंगलम बडनेरा रोड या ठिकाणी 1 व 2 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या थाटात संपन्न होणार आहे। या 2 दिवसीय साहित्य संमेलनात संत साहित्यिक, व्याख्याते, कीर्तनकार, लेखक, कवी, समीक्षक, राष्ट्रीय कीर्तनकार व पत्रकार यांची भरगच्च मांडियाळी राहणार आहे। संमेलन यशस्वीतेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रंथदिंडी। हे ग्रंथदिंडी श्री साईबाबा मंदिर, साईनगर येथून गोपालनगर मार्गे पवार मंगलम बडनेरा रोड या ठिकाणी पोहोचणार आहे। या ग्रंथदिंडीचे आयोजन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नमस्कार, मी अंकुश मानकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचा अध्यक्ष आणि येत्या 1 व 2 फेब्रुवारीला राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्ह्याच्या वतीने अमरावती शहरामध्ये पवार मंगलम बडनेरा रोड या ठिकाणी तुकडोजी महाराजांचं 3रं राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलेलं आहे। या साहित्य संमेलनामध्ये अनेक व्याख्याते, कवी संमेलन, कीर्तनकार, भागवतकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनाने राज्यभरातील अनेक मान्यवर या साहित्य संमेलनासाठी उपस्थित होणार आहे। त्यामुळे आम्ही सर्व अमरावतीकरांना सुद्धा विनंती करतो की येत्या 1 आणि 2 फेब्रुवारीला या साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। या साहित्य संमेलनाची सुरुवात ही साईबाबा मंदिर, साईनगर या ठिकाणून ग्रंथदिंडीने होणार आहे। 1 वाजता 1 तारखेला ही ग्रंथदिंडी निघेल आणि 3 वाजता 1 तारखेला साहित्य संमेलनाचं भव्य असं उद्घाटन पवार मंगलम या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यानंतर 2 तारखेपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत हे साहित्य संमेलन चालणार आहे। या 2 दिवसांच्या साहित्य संमेलनात आपण सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं असं आम्ही या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं विनंती करतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।